तळेगाव धमडेरे येथे आर्सलर मित्तल निपॉन कंपनीच्या वतीने वृक्ष लागवड। शिरूर तालुक्यातील तळेगाव धमडेरे दिनांक 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला। ग्रामपंचायत तळेगाव धमडेरे, आर्सलर मित्तल निपॉन स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सणसवाडी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ शिरूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक परिसर, साळूमाळी वस्ती, माळीवाडी स्मशानभूमी परिसर येथे विविध 100 देशी वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपालीताई गव्हाणे, तळेगाव धमडेरे ग्रामपंचायतचे प्रशासक रोहिणी सुदर्शन तोडकर, ग्रामपंचायत अधिकारी चेतन वाव्हळ, शिरूर तालुका निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रवीण कुमार जगताप, सामाजिक कार्यकर्ते युवराज गवारे, माजी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, सुदर्शन तोडकर, आर्सलर कंपनीचे क्वालिटी प्रमुख दीपक शिंदे, इंटरमेंटचे प्रमुख राजेंद्र जठार, कामगार युनियन लीडर तानाजी दरेकर, क्वालिटी मॅनेजर धनराज वाळके, CSR ॲक्टिव्हिटी मॅनेजर सतीश भुसरे, डॉक्टर विजय सोनवणे, प्रशांत पाटील, ग्रंथपाल शोभा हिंगणे, अंगणवाडी सेविका वर्षा दुरुककर, सुमन देवरकर, भगवान खुरपे, राजेंद्र भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीपाली गव्हाणे यांनी सांगितलं की पर्यावरण हेच आपल्या जीवनाचे खरे संरक्षण आहे। वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि हवामान बदल यामुळे पृथ्वीसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे। प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड, पाणी बचत, प्लास्टिकचा वापर कमी आणि स्वच्छतेची सवय अंगीकारणे ही काळाची गरज आहे। आजचे छोटे प्रयत्न उद्याचे सुरक्षित भविष्य घडवतात हा संदेश लक्षात ठेवून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे। जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून निसर्ग रक्षणाची आपली सामूहिक जबाबदारी आहे। सध्याचे विजेचे संकट लक्षात घेऊन भविष्य काळात ग्रामीण भागात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील असं दीपाली गव्हाणे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे, शिरूर।